गुरुनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न केला जात आहे। त्यानंतर स्वागत आणि सन्मान सरवली गावचे जावई नितीन पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे वीर तानाजी दापोडे 40+ या संघामध्ये, आणि त्यांना देखील सन्मानित केले जात आहे गुरुनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर सरवली गावचे जावई आणि एक अष्टपैलू खेळाडू वीर तानाजी दापोडे या संघामधील ज्ञानदेव पाटील यांना देखील सन्मानित केले जात आहे। त्यांचा शुभ सन्मान गुरुनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे। सरवली गावचे जावई ज्ञानदेव पाटील यांना सन्मानित केले जात आहे। धन्यवाद। चालू सामन्यानंतर पुढील सामना पाये विपक्ष आमने दोन्ही संघाने देखील तयारीत राहायचे। अर्थात आजच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात कोणत्याही प्रकारचा विलंब हा चालणार नाही। आपण परवाच्या सत्रातला एक सामना पाहिला, बॅड लाईट मध्ये एक खेळवला गेलेला सामना। शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांना। पहिले क्षेत्ररक्षण सजवून घ्या, खेळपट्टीवर जो संघ उतरलेला आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्या। फलंदाज उतरले नाही तर पुन्हा एकदा पेनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्या। फलंदाज पाठवून द्या कृपया। आधीच 2 धावांची पेनल्टी आधीच लागलेली आहे। कृपा करून सहकार्य करा, फलंदाज पाठवून द्या। पंच चला, फलंदाज आलेले आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्या। राजेश पाटील लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। जय हनुमान सारंगाव 40+ टीम विना विलंब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। अंतिम दिवस आहे। तर आपण या स्पर्धेला पाहताय संपूर्ण व्यासपीठ भरलेलं आहे। सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष 40+ ग्रामीण, ज्याने या खेळाची मुहूर्तमेढ रोवली आणि तिथपासून ते स्वतः या खेळाचा एक प्रमुख हिस्सा आहेत। जेव्हापासून स्थापना झाली तिथपासून ते खेळतायत, आजतागायत आणि निश्चितच त्याचा पसारा फुलोरा एवढा फुललेला आहे की आज या संघटनेत खूप सारे संघ, 50पेक्षा अधिक संघ या संघटनेत 40+च्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत। चला पंच, सामना सुरू करा। तर यापुढील सामना आहे शिवनेरी पाये आणि शिवनेरी आमने या दोन संघादरम्यान। दोन्ही संघांनी तयारीत राहायचे। पंचांनी सामना सुरू करा। तत्पूर्वी दोन्ही संघाचे एक 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवून द्यायचा आहे।
चला डावाची सुरुवात होताना पाहतोय आपण सुनील आणि प्रमोद या आघाडीच्या बिनीच्या जोडीच्या माध्यमातून अर्थात गोलंदाजी मार्कवर आणि हा संघ 10 क्षेत्ररक्षक 10 खेळाडूं बरोबर खेळताना पाहायला मिळेल. इथे गोलंदाजी मार्कवर बजरंग अर्थात जुना जाणता गोलंदाज. पहिला चेंडू फुल टॉस आणि इथे दिशा फक्त दाखवली. चेंडू जातोय पिसाऱ्याच्या दिशेने येतोय. पहिलाच चेंडूवर पहिलाच चौकार दणदणीत चौकार. तर 10 खेळाडूंनिशी उतरलेला संघ या संघाला देखील 2 धावांची पेनल्टी इथे देण्यात आलेली आहे आणि प्लस एका खेळाडूने टी शर्ट देखील वेगळ्या प्रकारचा. बघा तुम्ही ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेचा एक उपयुक्त नियम आहे. तर त्या 2 धावा अशा मिळून 4 धावांची पेनल्टी. इथे सफळ क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी पहिल्या चेंडूवर एक दणदणीत चौकार आल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज बजरंग याला पाहतोय. 2 चेंडू 5 धावा. इथे दोन्ही संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. उशिरा आल्या कारणाने जयदुर्गा टेमघरपाडा. तर ड्रेसिंगच्या माध्यमातून सारंगाव या संघाला देखील आणि हा संघ 10 खेळाडूंनिशी उतरलेला आहे. इथे जोरदार डोळण्याचा प्रयत्न त्रिफळा उडवलेला आहे. बजरंग याला हे यश आलंय. अर्थात 3 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. बजरंग हा एक जुना जाणता खेळाडू आहे. मी म्हटल्याप्रमाणे संघटना स्थापन झाली तिथपासून हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे थँक्यू. दोडिया कंपनीचे मॅनेजर संजय भाई आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. उपत तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. ठीक आहे. दरम्यान पाये संघाचा कर्णधार देवेश मुकादम इथे पहा टोळवलाय. उत्तुंग असा मिड विकेट क्षेत्रात चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. म्हणतात उघडा डोळे पहा नीट. आणि या चेंडूचा समाचार घेतलाय फिट आणि चेंडूला पाठवलंय. येत आहेत धावा 6 आणि या 6 धावाने अतिशय वेगाने धावागती वाढलेली आहे. ती पोचलंय 15वर. सुरेख सुरुवात चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करताना बजरंग याला पहिले 1 धाव दिली तर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं. मात्र चौथ्या चेंडूचा खरपूस समाचार घेताना पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना त्याच दिशेने पहिला षटकार तर दुसरा येतोय चौकार. पॉवर प्लेचं षटक कसं झोडपायचं असं एक उत्तम उदाहरण या संघाने या खेळाडूंनी दाखवलेलं आहे. बजरंग पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे बराच काळ आणि डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषेकडे तिथे अडवण्यात मात्र यश आलंय. 2 धावा मात्र वाचवू शकत नाही. या दुहेरी धावेने धावसंख्या पोचली ती तब्बल 21वर. पॉवर प्लेचं षटक बजरंग याचं महागडं असं षटक ठरलेलं आहे. निश्चितच या पॉवर प्लेच्या षटकात ज्याला आपण नेहमीच हाणामारीचं षटक म्हणतो, जेव्हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात असतात आणि 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात तेव्हाच प्रहार आणि हमला करावा लागतो. तसा काहीसा हमला या संघाने देखील केलेला आहे. पहिल्या षटकात 21 धावांची दणदणीत सलामी देताना
पेनल्टी ही तुमची ॲड केलेली 4 धावांची, त्या पकडून तुमच्या धावफलकावर 21 धावा झालेल्या आहेत याची नोंद घ्या. तर दोन्ही संघांना पेनल्टीला सामोरं जावं लागले. तर अशा रीतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा दिसते दणदणीत अशा 21. आणि पहिलं षटक हे बजरंग याचं खूप महागडं असं षटक. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज ज्ञानदेव. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय तंदणीत. पुन्हा एकदा चौकार. या चौकारांशी धाव फलक अतिशय वेगाने फुगलाय, टमकलाय, पोहोचलाय 25 वर. एक गडी बाद 25. सुनील खेळतोय 9 धावांवर, 2 चौकारांशी, तर मनोज खेळतोय 1 चौकार आणि 1 षटकारांशी 12 धावांवर. इथे मात्र सकवलाय. पुन्हा एकदा त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कैलाश चौधरी यांनी व्यासपीठावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. कैलासजी चौधरी. पुन्हा एकदा ज्ञानदेव. इथे पहा जमिनीलगत लॉंगांच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय पायाने, मात्र इथे चेंडूने कोणती संधी न देता सीमारेषा गाठली आणि पुन्हा एकदा आलाय एक खणखणीत दणदणीत चौकार. बजरंग याला 17 धावा कुठल्यानंतर ज्ञानदेव याच्यावर देखील हमला करण्यात आलेला आहे. 3 चेंडू 2 चौकार मारलेले आहेत. 1 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर वाटलं होतं कमबॅक करेल. इथे पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने सुरेख खेळून काढलेला चेंडू, इथे मिळत आहेत 2 धावा. तर सन्माननीय कुंदनजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण टीम या ठिकाणी आमच्यातून रजा घेताना निश्चितच कुंदनजी पाटील साहेबांना विनंती असेल की संध्याकाळच्या सत्रात बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी उपस्थित राहायचे. अर्थात ते याचे कर्ते धर्ता आहेत संघटनेचे. पुन्हा एकदा ज्ञानदेव सज्ज. सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेचा वेध घेताना अतिशय वेगाने धावा वाढताना पाहायला मिळत आहेत. जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या धावफलकावर धावा दिसत आहेत तब्बल 35. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि अशी धावसंख्या निश्चितच एक आपल्या संघासाठी करिश्माई कारनामा ठरणारी धावसंख्या उभारलेली आहे. इथे उच्चांक आहे 70 धावांचा. पुन्हा एकदा इथे देखील लॉंगांच्या दिशेने चेंडू जमिनीला लगत. इथे मात्र चेंडू सुरेख अडवलाय, मात्र चपळता दाखवली दोन्ही क्षेत्र फलंदाजांनी. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या पोहोचले 37 वर. अर्थात खूप मोठी धावसंख्या 2 षटकांमध्ये उभारलेली आहे ती जयदुर्गा टेमघरपाडा संघाने. हा संघ देखील जयदुर्गा टेमघरपाडा 40+ फॉर्मॅटमध्ये विशेष अशी कामगिरी करू शकलेलं नाही, मात्र या स्पर्धेत एक दमदार असा खेळ करताना पाहायला मिळतोय. आपण पाहताय शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 पर्व 8वा आणि 8व्या पर्वातला हा आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. सन्माननीय श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे सालाबादप्रमाणे या ठिकाणी होत असतं.
तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा दिसते आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 37, अर्थात खूप मोठी धावसंख्या आहे. येणारे 12 चेंडू खूप सारं सांगून जातील. इथे या क्रीडांगणावर खेळपट्टीवर 70 धावांचा उच्चांक हा सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून प्रस्थापित केला गेला. त्या पाठोपाठ न्यू मिलन. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. मी आपणास थांबवते. चूर डाईंगचे मॅनेजर मिस्टर संजय भाई यांना सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्यामदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. उपतालुका प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून हा स्वागत आणि सन्मान संपन्न केला जात आहे व्यासपीठावर. त्यांना ही मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड भेट एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे पहा काय घडलंय. चौकार अगदी धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. आणि इथे येतो एक निर्धाव चेंडू. या चौकारीने धावसंख्या पोचले 40+, अर्थात डेंजर झोनमध्ये जे आपण म्हणतो 40+ फॉर्मॅटमध्ये 40+ धावा या नेहमीच संजीवनीधारक असतात. इथे फसवा चेंडू, चकवा देणारा चेंडू, मात्र मोठा फटका खेळता आलेला नाही. मिळते 1 धाव. धावसंख्या पोचते 1 गडी बाद 42. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर मानाजी. इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय धावचीच्या रूपात सांघिक 43 धावांवर. कैलास चौधरी साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जावई आहेत सोमनाथ चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. महेंद्र दादा चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान संपन्न करायचा आहे. क्रिकेटचे मोठे फॅन आहेत आणि विशेष म्हणजे सरवली गावचे ते जावई देखील आहेत. कैलासदादा चौधरी यांना सन्मानित केलं जात आहे. ताडाली गावचे हे आदर्श व्यक्तिमत्व हे पाहू शकता त्यांना सन्मानित केलं जात आहे महेंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयवंत पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मानाजी. इथे चेंडू पायावर आदळलं. इथे काय घडत आहे काय बिघडत आहे दरम्यानच्या काळात 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे आणि पंचांकडनं इशाराच आहे की ही अतिरिक्त धाव. आणि एकेरी धावेने धावसंख्या पोचली 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण व्यासपीठावर पाहत आहेत कैलासदादा चौधरी हे एकेकाळचे रॅडिकलचे एक प्रमुख सुरुवातीच्या काळात एक उपयुक्त फलंदाज होते आणि आम्ही त्यांच्यासोबत खूप काळ क्रिकेट देखील खेळलेलो होतो. मात्र काहीसा दुरावा क्रिकेटपासून त्याने विश्रांती घेतली आणि ते आज हे सरवली गावचे जावई आहेत आणि आवर्जून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभते. त्यांचं मनपूर्वक आभार. अगदी बरोबर. CS पाटील सर, शरीरातून जीव जरी गेला तरी मनामधून क्रिकेट खेळ जाणार नाही, कारण अतिशय लोकप्रिय खेळ आहे भारताचा क्रिकेट खेळ. नक्कीच जयवंत. इथे आपण पाहत आलेलो आहे कितीतरी वकील, डॉक्टर, इंजिनियर ह्या खेळात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत. तर जाऊया पुन्हा क्रीडांगणावर जिथे या एकेरी बाजू संपण्यासाठी एक अंतिम षटक टाकण्यासाठी सारंगाव संघाकडनं गोलंदाज येतोय विनोद. पाहूया विनोद हा किती लगाम घालतोय. पहिला चेंडू विनोद. इथे रक्षात्मक खेळ, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय, तिथे चेंडू अडवला जातोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत गोलंदाज चेंडू स्टंपला लावेल तोपर्यंत सहज अशा 2 धावा पूर्ण करताना धावसंख्या पोचली ती
46 वर. इथे पुन्हा एकदा विचित्र असा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीच्या रूपात तिसरा गडी बाद होतोय. सांघिक 46 धावसंख्येवर. आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिलं षटक हे बजरंग याने हाताळलं गेलं. त्याच्यामध्ये 17 धावा दिल्या तर दुसरं ज्ञानदेव याने 16 धावा दिल्या. मात्र कमबॅक करताना मानाजी याने फक्त 6 धावा दिल्या आणि कुठेतरी मोठी धावासंख्या उभारण्यापासून थोडंसं रोखण्याचं काम मानाजी याच्या माध्यमातून झालं आहे. तर शेवटचा गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धावचीच्या रूपात 1 गडी. येणारे चेंडू 4. 46-3. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न. चेंडू हलकेच मला वाटतं पायावर आदळला गेला. इथे दरम्यानच्या काळात लेग बाईच्या रूपात पंच सांगतायत की अतिरिक्त धावासंख्या पोहोचली 47 वर. इथे रोखण्याचं काम मानाजी आणि विनोद याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले 2 गोलंदाज खूप मागडे असे ठरले. 17 आणि 16 धावा दिल्या. सुनील आघाडीला येऊन खेळपट्टीवर तग धरून उभा आहे स्वतः. इथे पहा चेंडू हवेत आहे. पाहूया छेल खाली येण्याचा प्रयत्न. स्वतः बजरंग आलेले आहेत मात्र छेल सुटलाय. दरम्यानच्या काळात 2 धावा देखील पूर्ण करताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. या दुहेरी धावेने सांघिक धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते ती 49. थोडंसं कमबॅक मानाजी या गोलंदाजीने करून दिलं होतं मात्र बऱ्यापैकी धावसंख्या. पुन्हा फुलटॉस चेंडू. हवा तसा लाभ उठवता आलेला नाही. दरम्यान पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. तर इथे मिळते फक्त आणि फक्त 1 धाव आणि धावफलकावर लागलेले जयदुर्ग टेमघरपाडा संघाच्या 50. तर सुनील हा वैयक्तिक 27 धावसंख्येवर खेळपट्टीवर तग धरून आहे. पुन्हा एकदा विनोद. षटकातला पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा. झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी जागेवर कुठेही पाय हलवायची गरज लागली नाही आणि इथे पडतो हा 4था विकेट. मात्र ही एकेरी बाजू देखील संपलेली आहे. 50 या धावसंख्येवर रोखण्याचं काम केलेलं आहे एका खराब सुरुवातीनंतर. जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर माझे सहकारी समालोचक उत्तम गुणवंत असे जयवंत पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच यस पाटील सर. चला नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. देवेश स्पोर्ट्स पाये आणि शिवनेरी आमने असा सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन विना विलंब आपण यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दवडू नका. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. टॉस नाणेफेक करण्यासाठी मी सरवली गावचे जावई खूप चांगलं व्यक्तिमत्व कैलासदादा चौधरी यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही ही टॉस संपन्न करणार आहोत. चला या दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. देवेश स्पोर्ट्स पाये आणि शिवनेरी आमने असा यानंतर प्रेक्षकांना सामना बघायला मिळेल आणि त्याची टॉस देखील केली जाईल. तर आपण पाहताय एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील सर. त्यांच्यासोबत कैलासदादा चौधरी. 2 उभय संघांमध्ये देवेश स्पोर्ट पाये शिवनेरी अमने या संघादरम्यान नाणेफेकी केली जाते टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी टॉस का बॉस. एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू टेल. एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. पाये संघ कर्णधार कॉल करतील. त्यांचं असं म्हणणं आहे की
हेड हेडच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करते पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं खूप खूप आभार. टॉस जिंकलेले आहे पाये संघ कर्णधार. काय निर्णय घेणार? बॅटिंग घेणार आम्ही. काय रिझन? नाही, आम्ही 2 मॅच खेळलो, त्यावर फिल्डिंग घेतली, त्यावेळेला आम्ही हारलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला जरा काहीतरी बदल करायचा. मग साधारणतः काही रणनीती आखलेली आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा मानस असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. श्यामदादा चौधरी साहेबांची ही स्पर्धा, इथे आल्यानंतर ही स्पर्धा आयोजन नियोजन बघितल्यानंतर कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. आम्ही गेल्या वर्षी पण इथे खेळलो, मस्त आयोजन होतं. आता पण तसंच आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमने संघ कर्णधार नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. मनासारखे झालं की मनाच्या विरुद्ध झालं? आम्ही जर हे केलं असतं, टॉस जिंकला असता, तर आम्ही सुरुवातीला बॅटिंगच केली असती. थोडासा मनाविरुद्ध हा निर्णय जातोय, परंतु हरकत नाही. हे जे आयोजन केलेलं आहे श्यामदादांनी, याविषयी तुम्ही काय सांगणार? 40+ भिवंडी तालुक्याच्या ज्या स्पर्धा होतात त्या सर्व भव्य दिव्य होतात. आणि विशेष या सर्व स्पर्धांमध्ये सरवलीच्या ज्या स्पर्धा होतात त्या अतिशय भव्य दिव्य असतात. श्याम चौधरी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आणि मला तर वाटतं की IPL सारखी स्पर्धा आहे. शेवटचा अंतिम प्रश्न असेल, तुम्ही 40+ क्रिकेट खेळतायत, 40+ क्रिकेटच्या माध्यमातून काय संदेश देणार आणि तुमचा हॉट फेवरेट खेळाडू कोण? बघा, 40+ ही या 10-12 वर्षातली एक नवीन कन्सेप्ट आहे. सगळे जे प्लेयर आहेत ते एजेड असतात, 40 क्रॉस केलेली असते, सगळे वेल सेटल असतात. त्यांना एकच प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे फिटनेसचा. आणि मला तर वाटते की ह्या फॉर्मॅटमधील आपण स्पर्धा खेळतो ह्या फिटनेस म्हणून खेळाव्या. त्याच्यानंतर दुसरा, ही स्पर्धा खेळायची ही आपल्या आनंदासाठी खेळायची. आता याच्या पुढं काही आपण व्यावसायिक क्रिकेट खेळू शकत नाही. फिटनेस, आपली एकजूट, आपली मैत्री, याच्यासाठी ही स्पर्धा आपण खेळली पाहिजे. धन्यवाद जयवंत पाटील. या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा खेळ. थँक्यू. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ती पाये संघ कर्णधाराने प्रथम धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे आमने संघाला. मी आपणास घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत CS पाटील सर. थँक्यू. धन्यवाद जयवंत पाटील. तर आपण पाहतोय व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, सरवली गावचे सन्माननीय हबप बळीरामजी माळी साहेब, हे नेहमीच या स्पर्धेला यांची दरवर्षी हजेरी असते. तर पंचांना विनंती असेल की डावाला सुरुवात करा. इथे आपण पाहतोय 51 धावांचा पाठलाग आहे. अर्थात पेनल्टीच्या 4 धावा या ॲड केल्यानंतर हे 51 धावा जिंकण्यासाठी काढायचे झालेले आहेत 50. त्यामध्ये विपक्ष संघाला देखील 2 धावांची पेनल्टी, अर्थात या 2 धावा कमी केल्यानंतर विजयी लक्ष्य आहे ते 24 चेंडूत 49 धावांचा. दोन्ही संघांनी नोंद घ्या, तुमच्या 4 धावा ॲड केल्या गेल्या तर यांच्या 2 धावा ॲड केल्या गेल्या. आता 24 चेंडूत विजयी लक्ष्य आहे ते 49 धावांचं 24 चेंडूत, अर्थात सारंग संघ. चला डावाला सुरुवात करा पंचांनी. 24 चेंडू 49 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक प्रगतीपथावर हेमंत आणि बजरंग आघाडीची बिनीची जोडी. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने अगदी सहज असा तडकावून काढलेला आहे. जस्ट टिट फॉर टॅट. आपण पाहिलं की जयदुर्गा टेमघरपाडा संघाने डावाची सुरुवात करताना त्याच दिशेला चौकाराने आपलं खातं उघडलं होतं आणि टिट फॉर टॅट त्याच प्रकारे त्याच पद्धतीने सारंगाव संघाच्या फलंदाजाने देखील त्याच दिशेला चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले. 24 चेंडूत 49 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सारंग या संघाला. इथे स्क्वेअर लेगच्या आणि फाईन लेगच्या मध्ये खेळून काढलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय एक दमदार दणदणीत असा चौकार. DJ
धन्यवाद. अशाच काही फटक्यांची आवश्यकता आहे, कारण आपल्या समोर विजयी लक्ष आहे ते 24 चेंडूत 49 धावांचं. आणि पहिल्या 2 चेंडूंवर खरपूस समाचार घेताना फलंदाज हेमंत आणि बजरंग पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. रिकाम्या क्षेत्राची निवड करताना मिड विकेट क्षेत्रात पाठवून दिले. लागोपाठचा हा तिसरा हॅट्रिक चौकार. बघा, एक सुंदर असा क्रिकेट जय हनुमान क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 सलग 3 चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय सारंग संघाची आघाडीची बिनीची जोडी हेमंत आणि बजरंग. इथे देखील चेंडू तडकावलाय, इथे चकावलाय क्षेत्ररक्षकाला. आणि मला वाटतं सीमारेषीचा वेध घेताना चेंडूचा सीमारेषीकडे चेंडू अडवला गेलाय. काय घडलंय, काय बिघडलंय. तत्पूर्वी 2 धावा इथे सहज धावून पूर्ण केलेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचीच्या रूपात इथे हा पहिला गडी 3 धावा पूर्ण करताना 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा पहिला गडी धावचीच्या रूपात बाद होतोय सारंग संघाचा. मात्र इथे हेमंत याची उपयुक्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. या तिहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 15 वर. जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना देखील सूचना असेल की आपण लाईव्ह इकडे सामने पाहण्यासाठी संध्याकाळच्या सत्रात आवर्जून उपस्थित राहा. एक थरार पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या सत्रात. अर्थात सोनादेव टेमघर हा संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे आणि कालच्या आणि आजच्या दिवसातून कोणता संघ निघेल हे पाहण्यास औत्सुक्याचं ठरणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे पुन्हा एकदा रिकाम्या क्षेत्राची निवड केली. चेंडू जातोय पुन्हा पॉईंटच्या दिशेने. इथेही मिळत आहेत 2 धावा. आपण पाहिलं की 17 धावा हे बजरंग याच्या पहिल्या षटकात कुठल्या गेल्या त्याला अनुसरून या फलंदाजाने देखील आतापर्यंत 5 चेंडूंवर 17 धावा कुठलेल्या आहेत. अजून या षटकातला 1 चेंडू शेष आहे. इथे चकवलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकवलाय. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. चेंडू अडवला गेलाय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे भरभक्कम शरीर घेऊन देखील बजरंग यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावांवर. आता येणारे चेंडू असतील 18. हां, तर 2 धावा या पेनल्टीच्या ॲड केल्यानंतर बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टिट फॉर टॅट. जेव्हा जयदुर्गा टेमघरपाडा संघाने डावाची सुरुवात केली पेनल्टीच्या पकडून पहिल्या षटकात 21 धावा कुठल्या गेल्या. इथे तसंच काही प्रत्युत्तर देताना सारंग संघाने देखील पेनल्टीच्या 2 धावा ॲड करून 21 धावा वसूल केलेल्या आहेत. तर येणाऱ्या 3 षटकामध्ये नवीन गोलंदाज येतोय रवी. आता रवी याला खूप काही करावं लागेल. रोखायचं असेल, या स्पर्धेत टिकायचं असेल तर चांगल्या षटकाची हाताळणी ही जयदुर्गा टेमघरपाडा संघाला करावी लागेल. त्या विपक्ष ही जोडी अर्थात हेमंत यांनी आतापर्यंत चमकदार असा खेळ करताना लागोपाठ 3 चौकार मारले. त्यानंतर 1 तिहेरी धाव तर लागोपाठ 2 दुहेरी धावा अशा धावा वसूल केलेल्या आहेत. 19 धावा वैयक्तिक त्याच्या खात्यावर आहेत आणि त्या संपूर्ण धावा त्याच्या एकट्याच आहेत. मात्र बजरंग आता स्ट्राईकला आलेला आहे आणि गोलंदाजाला या खेळाडूला रोखण्याचं काम करावं लागेल. अर्थात
महेंद्र. तर येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी इथे पहिला चेंडू सहज असं खेळून काढलेलं आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र एक धाव तर पूर्ण झालेली आहे. निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचले 22 वर. 49 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आखोडा टप्प्याचा चेंडू मात्र उसळी दिली, उंची दिली आणि चकवलाय फलंदाजाला. याच चेंडूंची, याच गोलंदाजीची आवश्यकता आहे ती टेमघरपाडा संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे उडवलाय आणि दोन क्षेत्ररक्षकांना, अरे सुरेख झेल, अप्रतिम झेल या स्पर्धेचा. म्हणजे सुंदर झेलाचं प्रदर्शन पाहायला मिळाले. या स्पर्धेतला अप्रतिम झेलाची नोंद केलंय क्षेत्ररक्षक मनोज याने. ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला जशी वेळ लागते त्या प्रकारचा काहीसा झेल त्याने फक्त हात टाकला आणि चुंबकासारखा हा चेंडू त्याच्या हातामध्ये चिपकला गेला. 15 चेंडूत 29 धावांची गरज. ओके ओके ओके. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी. ज्या गोलंदाजीची आवश्यकता आहे तशी साजेशी गोलंदाजी करताना रोखण्याचं काम करतोय रवी. नवीन फलंदाज लहू. इथे अगदी वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला होता, मात्र तिथे स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेने एकच आधीच क्षेत्ररक्षक तैनात होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा धावचित स्वरूप आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतंय. इथे धावचित स्वरूप हा दुसरा गडी बाद होतोय. सांघिक 23 या धावसंख्येवर रोखण्याचं काम करतोय रवी आणि या गोलंदाजीची गरज आहे ती जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. विपक्ष बजरंग याने जेव्हा आपल्या गोलंदाजीची सुरुवात केली होती 17 धावा दिल्या होत्या, मात्र सारंग संघ, जय हनुमान सारंगाव संघ हा देखील एक चांगला मातबर संघ आहे, लढाई देताना पाहायला मिळतोय. 15 चेंडूंचा खेळ, 16 चेंडूंचा खेळ आणि धावसंख्या आहे 23. दुसरं षटक प्रकारचे पथावर आहे आणि धावा फलकावर धावा दिसत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23. 49 धावांचा पाठलाग करताना इथे जोरदार टोलला डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र हा झेल घ्यायचा होता तो सोडलेला आहे आणि जो घेऊ शकत नव्हता तो पकडलेला होता. दरम्यानच्या काळात या चेंडूवर देखील 2 धावा वसूल केलेल्या आहेत. या दुहेरी धावाने धावसंख्या पोहोचले, एकच धाव पूर्ण केलेले, धावसंख्या पोहोचली 24 वर. 49 धावांचा पाठलाग. जोरदार टोलण्याचा प्रयत्न, हलकीशी कट घेऊन कडा घेतली आणि फलंदाज बाद होतोय. झेलचित हा तिसरा गडी बाद होताना आपण पाहायला मिळतोय सांघिक 24 या धावसंख्येवर. बघा, पहिल्या षटकात 21 धावा आल्या, त्यानंतर कमबॅक करताना सारंग संघाने त्यांचा गोलंदाज रवी याने फक्त दिलेत
3 धावा आणि 2 मोहरे टिपलेले आहेत. अर्थात हे षटक खूप निर्णायक त्यांच्या संघासाठी ठरणार आहे. आता उरलेल्या 2 षटकात अर्थात 12 चेंडूंचा खेळ बाकी 49 धावांचा पाठलाग करताना तर आता 12 चेंडू तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 27. तर दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगाव सन्माननीय फुलाजी पाटील अध्यक्ष यांच्या माध्यमातून सारंगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या तरी अली ज्वेल आहे सारंगाव संघासाठी देखील धन्यवाद फुलाजी पाटील साहेब. प्रमोद पहिला चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात खेळून राहिलेला चेंडू आणि 2 धावा येथे पूर्ण करताना फलंदाजांना पावतोय. या दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 26 वर. मानाजी सुरेख खेळ चालू आहे खेळपट्टीवर. इथे जोरदार टोललाय मिड विकेट क्षेत्रात. प्रयत्न खूप जोरदार होते. हलके चेंडू सरसावतोय सीमारेषेकडे. चेंडू अडवला गेलाय. दरम्यानच्या काळात इथे देखील 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात फलंदाजाला मानाजी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 28. बघा ज्या धावांची गरज आहे त्याचा पाठलाग करताना फलंदाजी दिसते. तर रोखण्याचं काम केलंय रवी याने. मात्र प्रमोद कुठपर्यंत रोखतोय. येणारे चेंडू 10 आहेत शिल्लक. विजयी लक्ष 51 धावांचं. आता उडवलाय चेंडू हवेत आहे मात्र कोणतीही संधी नाही आणि अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड असा फटका खेळला गेला. या चेंडूवर येतो एक दणदणीत षटकार. बघा चेंडू दिलेला आहे तुमच्याकडे. तर आपण पाहतोय व्यासपीठावर सन्माननीय हबप बळीराम महाराज माळी तसेच आमचे लाडके कैलासदादा चौधरी समवेत काही कबीर पाटील स्पर्धेचा आनंद लुटताना. दरम्यान माजी पंचायत समिती सभापती सुरेंद्र भोईर साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचंही आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत राम चौधरी भाजपा शाखा अध्यक्ष सरवली या दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने इथे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार येतोय आणि या षटकाराने मात्र सारंग गाव पोचतोय तब्बल 40 धावांवर. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची गरज. टीट फॉर टॅट. जेव्हा जयदुर्ग टेमघरपाडा संघाने 50 धावा उभारल्या तेव्हा कुठं वाटलं होतं की फाईट होईल. निश्चितच तसं पाहायला मिळतंय. इथे मात्र पायचीत कोणतीही संधी नाही. चेंडूने अगदी पायांचा वेध घेतला आणि यष्ट्यानं थोडासा आडवा आलेला फलंदाज. कोणताही विलंब न लावता आमचे दक्ष असे पंच सांगतायत की हा पायचीचं स्वरूप सारंग जय हनुमान सारंग गाव या संघाला धक्का बसतोय.
पाहूया टीट फॉर टॅट असा सामना. राजे सुरेख चेंडू, अगदी सुंदर अशी डिलिव्हरी गोलंदाज राजेशाच्या माध्यमातून या चेंडूंची आवश्यकता होती, पण कुठेतरी प्रत्येक निर्धाव चेंडू मागे हे समीकरण देखील बदलत जाणार होतं आणि ते थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय. आता येणारे चेंडू असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 40, येणाऱ्या 6 चेंडूंवर 11 धावांची गरज. एक चुरशीची लढत पाहायला मिळते. जेव्हा जयदुर्गा टेमघरपाडा संघाने 50 धावा उभारल्या, कुठेतरी वाटलं होतं की ह्या दुपार सत्रात चेसिंग होणं थोडंसं कठीण जाईल, मात्र दोन्ही संघांनी एक जिद्द पकडलेले आणि जेव्हा जहाजांनी जिद्द पकडलेली असते तेव्हा वादळं देखील शांत होतात. असा काहीसा खेळ या दोन संघादरम्यान पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. असा कोणता ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे की या 11 धावा रोखण्याचं काम करेल? अर्थात मानाजी आणि राजेश ही जोडी, 6 चेंडू 11 धावा. समीकरण पाहिलं तर सोपंही आहे आणि पाहिलं तर कठीणही आहे. सुरुवातीचे 2 चेंडू बरंच काही सांगून जातील या सामन्याचा निकाल. विकास इथे डाऊन द ग्राउंड चेंडू जमिनी लगत येतो. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला गेला. इथे काय घडतंय, काय बिघडतंय? दरम्यान अतिशय प्रचंड वेग धारण करून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरी धावेने धावासंख्या पोचली ती 42 वर. येणारे चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. इथे फाईन लेगच्या दिशेने टोळण्याचा प्रयत्न, मात्र दिशाहीन चेंडू. पंच सांगतायत आम्हाला की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना धावसंख्या पोचले 43 वर. अर्थात येणारे चेंडू 5, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. इथे त्या दिशेने इथे छेल होण्याची शक्यता आहे आणि मात्र इथे हारागिरी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू जाते पिस्ताऱ्याच्या दिशेने. मिळते 4 धावा. पहा आता समीकरण पहा. एका बाजूला वाटत होतं की हा सामना खूप रंगतदार अवस्थेत आहे. 6 चेंडू 11 पाहिजे होत्या. आता 4 चेंडूंवर 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. जेव्हा 40+ पेक्षा एखादा संघ जास्त धावा काढतोय तेव्हा एक बेनिफिट असतो, प्लस पॉईंट असतो की विजय मिळवता येऊ शकतो. मात्र इथे दुपारच्या सत्रात अगदी जड वातावरणात देखील 50 धावा चेसिंग करताना सारंगाव संघाला आपण पाहतोय. 4 चेंडू 4 धावांची गरज. राजेश हे रक्षात्मक खेळ हलकेच ढकलून काढले एका धावेसाठी. एकापेक्षा काही नाही आणि अशा रीतीनं येणारे चेंडू 3. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. अर्थातच आपल्याला ड्रेसिंगच्या पेनल्टी लागलेलीच आहे, मात्र येणाऱ्या 3 चेंडूंवर 3 धावा या काढाव्याच लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. दरम्यानच्या काळात व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेले भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री सुरेंद्रजी भुईर, त्याच समवेत सरवलीचे भाजपा अध्यक्ष राम चौधरी आणि कैलासदादा चौधरी उपस्थित आहेतच. 3 चेंडू 3 धावा. इथे काय घडतंय, काय बिघडतंय? इथेही मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे चेंडूरातील 2 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे आता मात्र जयदुर्गा टेमघरपाडा संघ कोणती रणनीती आखतोय क्षेत्ररक्षणामध्ये हे पाहण्यासारखं ठरेल. तर फलंदाजीमध्ये या 2 चेंडूंवर 2 धावा कशा काढल्या जातील
याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल येणाऱ्या 2 चेंडूंवर. अर्थात एक आठवण पुन्हा एकदा करून द्यावीशी वाटते की इथे निंबवली संघाला 4 चेंडूंवर 7 धावांची गरज असताना एक षटकार ठोकण्यात आला 4थ्या चेंडूवर आणि उरलेल्या 3 चेंडूंवर फक्त 1 धावेची गरज होती आणि इथून मोठ्या फटके खेळण्याच्या नादात निंबवली संघ पराभूत झाला होता. कोपर संघ विजयी ठरला होता. याच खेळपट्टीवर याच स्पर्धेत येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. थरार इथे चेंडू हवेत आहे, कोणतीही संधी नाही आणि अशा रीतीनं जय हनुमान सारंगगाव हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर जय दुर्गा टेमघरपाडा संघ पराभूत संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर लगेचच नाणेफेक झालेली आहे, त्या अनुषंगाने पुढील सामन्याचं क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरवायचं आहे आणि फॉलोअप करताना आपण पाहतोय त्या संघाला देखील झालेल्या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरतोय